सर्टिफिकेट काढलं आणि त्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या, राहिलंय आरक्षण. त्यामुळे जरांगेंची जी ही मागणी आहे ही खुळचटांची मागणी आहे. ते उपोषण करतील, पण उपोषण करत असताना ही शासनाची जबाबदारी आहे, इथल्या आमदार खासदारांची जबाबदारी आहे, वेगवेगळ्या पक्षनेत्यांची जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं एक्झर्शन करत असताना ओबीसी उद्ध्वस्त होणार आहे. अरे परिणामावरती कधीतरी कुणीतरी बोला ना. जरांगेंची मागणी आज इम्प्लिमेंट होताना दिसते, पण ओबीसी कुठे गेलाय, ओबीसीचं झालं काय, ह्याच्यावर कोणच बोलत नाही. ओबीसीचं काय म्हणणं आहे, कोणच बोलत नाही ह्याच्यावरती. त्यामुळे एक माणूस उपोषणाला बसला म्हणून इथल्या व्यवस्थेमधला एकच गावामध्ये कुटुंब आहे, व्यवस्थेमध्ये एकच कुटुंब आहे, खूप मायक्रो लेवलला तो डोंबारी आहे, मायक्रो लेवलला पारधी आहे, मायक्रो लेवलला कैकाडी आहे, तो जरांगेच्या जात समूहाच्या स्पर्धेमध्ये टिकेल. मी उपोषणाला बसणार नाही. मी वेळोवेळी सांगितले आम्ही लढणार. आम्ही 100 सभांची घोषणा केली होती, 9 सभा झालेल्या आहेत. आज 10वी सभा आमची सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या दुधेबाव इथे. वेळ नाही, आम्हाला विचारत पण नाही. कितीतरी दिवसानंतर माननीय बावनकुळे साहेबांनी ओबीसीच्या सब कमिटीची बैठक घेतली. त्यांच्याकडे मी 11 मागण्या ठेवल्या. त्या आता कधी इम्प्लिमेंट होणार आहेत त्याची वाट बघतोय. बघा, मुळात मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, मुळात मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कधीही अस्तित्वात येणार नाही. कायद्यानं, ऍज पर कॉन्स्टिट्यूशन, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं 750 पानाचे जजमेंट आहे की मराठा कम्युनिटी इज रुरल कम्युनिटी, डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र. 650 पानाच्या जजमेंट मध्ये तुम्ही कुणब्याचा सुतावरनं स्वर्ग गाठायला चाललाय. मग कुणबी ओबीसी मध्ये येतो, मग आम्ही कुणबी नाही का, मग मराठा म्हणजेच कुणबी. सुतावरून स्वर्ग, स्वतःवरून स्वर्ग गाठताय. लावा ना पॅरामीटर्स, लावा, सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे करा. कोण मागास, कोण आगास, कोण पुढे गेला, कोण पिछडला, मराठा समाजावर नक्की कुणी सामाजिक अन्याय केला, कोणता दुजाभाव मराठा आणि कुठल्या जातीनं केला, मग मराठा मागास झाला तर पुढे कोण गेला. तर साधी सोपे प्रश्न विचारतोय ना, की जे कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे, जे इथल्या स्टेट बॅकवर्ड कमिशन्सना अपेक्षित आहेत, याच्यात फेल आहेत सगळे. लीगल स्टेटस काय, गॅजेटमध्ये तुमची रेव्हेन्यूची नोंद म्हणजे मराठा समाज 2026 ला मागास, हे कोणी सांगितलं तुम्हाला. इलिगल आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन आहे. तुम्ही कुणबी दाखवून, बोगस दाखले काढून, आणि आता जेवढे कुणबी दाखले काढलेत, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्या लोकांचे इलिगल आहेत. आम्ही त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी फॉलोअप घेतोय. कुणाचं जो जावक क्रमांक असतो ना, उत्पन्नाच्या दाखल्याचा जावक क्रमांक जात प्रमाणपत्राला दिलाय. हा बहादर म्हणतोय का देत नाही, कसं देत नाही, बघून घेतो. अरे मनोज जरांगे साध कालच्याच बघा प्रेसमध्ये तो बोलला आम्ही क्षत्रिय आहोत. अरे हाच सेल्फ गोल करतोय. तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण मागताय आणि परत काय म्हणताय की आम्ही क्षत्रिय आहोत, लढणारे आहोत, मुंडीवर बसून घेईन. हेच मुळात ज्या सोसायटीमध्ये जो डॉमिनेटिंग आहे तो कसा मागास असेल बरं. जो शासक आहे तो कसा मागास असेल. ते बसत नाही पॅरामीटर्स मध्ये, ते मागासवर्गीयाच्या पॅरामीटर्स मध्ये ते फेल होतात. नारायण आयोगाचं काय, नारायण राणे आयोगाचं काय झालं, देशमुख कमिटीचं काय झालं, फेल झालेत ना सगळे. काय काय माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे. गडी लढणार आहे, पण मागणी चुकीची. मागणी चुकीची असेल, आपल्याला दिल्लीला जायचंय, आपण हैदराबादकडे निघाला असेल तर दिल्ली आपल्याला कधीही भेटणार नाही. मागणी चुकीची आहे. ते शासनानं बघावं. माझं म्हणणं असं आहे, रेड कार्पेट पायगड्या घालते म्हणजे ओबीसीच्या बाबतीत दुजाभाव केला जातोय. ओबीसीला वाटाण्याची अक्षता लावलेत. आम्हाला या भाजप शासनाकडून
आम्हाला सोशल जस्टिस हवा होता, मिळायला हवा होता, आम्ही त्यांचे बेस वोटर आहोत, हे मी निवडणुकीच्या अगोदरही बोललोय, आता नाही बोलत. अजून ओबीसीच्या 18 महामंडळांना अध्यक्ष नाही भेटला, साधा शिपाई नाही भेटला, शिपाई कार्यालय नाही भेटलं, 1 रुपया नाही भेटला, नाही भेटलेला अजून. तोपर्यंत 700 करोड रुपयांचं कालच्या बजेटमध्ये घोषणा झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपये निर्गमित झाले, पण ओबीसीला 1 रुपया नाही भेटलेला. त्यामुळं या शासनाकडून आम्हाला अपेक्षा होती की जो शोषित आहे, वंचित आहे, त्याला न्याय मिळण्याची, सामाजिक न्याय भेटण्याची. या शासनानं काय केलं? हाराकिरी केली आणि या शासनानं सगळे कारखानदार बरोबर घेतले आणि परत ओबीसीचं दमन महाराष्ट्रातल्या शासनानं सुरू केलंय. आता भाजप सरकार, भाजप अलायन्स सरकार हे ओबीसींचं, गोरगरिबांचं, दीनदलितांचं राहिलं नाही, ते कारखानदारांचं झालंय. आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी, आजपर्यंतच्या आमदारांनी, आजपर्यंतच्या सहकार मर्शींनी, आजपर्यंतच्या सहकारी सूतगिरण्या डुबवणाऱ्यांनी, आजपर्यंतच्या डीसीसी बँका बुडवणाऱ्यांनी, उदाहरणार्थ मोहिते पाटील सोलापूरचे, बोलायचं म्हणलं ना 1 तास, किमान 50 पानं वाचून दाखवेन मी तुमच्या समोर. कुणी मराठा कुणी बुडवला, ओबीसीनी नाही. मनोज जरांगे, 5 पिढ्यांचं आमच्या नुकसान झालं, लेकर बाळ रस्त्यावर आली, ओबीसीनी नाही. अरे अर्धा% बजेट त्यांना मिळतं, काय बुडवलं आम्ही तुम्हाला? अरे सामाजिक मागासांसाठी आरक्षण आहे रे हे, बावळट माणसा, गरिबीसाठी नाही हे. अरे किती वेळा वरडून सांगू तुम्हाला? काय प्रश्न आहे तुमचा? फसवलं, 100% फसवलंय. अरे 4दा आजपर्यंत फसवलंय. अरे मराठा हा मागास होऊच शकत नाही, त्यांना तुम्ही कसं देणार आहे ओबीसीचं सर्टिफिकेट? लिगल ऍस्पेक्ट शून्य आहे या गोष्टीचा, या मागणीचा. त्याचा जीव घेता का मनोज जरांगे पाटलांचा? तुम्ही समजावून सांगा ना त्यांना कुणीतरी. हे बघा, आलं लक्षात माझ्या, आलं एक मिनिट. हे बघा, मी माझ्या मुद्द्याच्या आणि प्रेसच्या बाहेर एक शब्दही जाणार नाही, कारण आम्ही सामाजिक आंदोलन, आरक्षणासंदर्भात आंदोलन करणारी माणसं आहोत. मनोज जरांगे पाटलांना असं वाटतंय की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानं आमचं कल्याण होणार आहे. मला असं वाटतंय, ऐका ना, एक कंटिन्यू करतो. हे बघा, ओबीसीच्या लोकांना असं वाटतंय की मनोज जरांगेच्या मागणी मान्य झाली तर ओबीसी संपणार आहे. आपण हे आरक्षणाचं 2 मिनिटं बाजूला ठेवू. इथं न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इथले आयोग आहेत, इथलं शासन आहे, त्याच्यावर थोडा आपण विश्वास ठेवू. जरांगे लढणारा माणूस आहे. जरांगेनी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुशेषाच्या प्रश्नावर, पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावर जर आंदोलन केलं तर हा लक्ष्मण हाके जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हायला तयार आहे. पटतंय का तुम्हाला? कारण मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन दिला ना. आता तुमच्या समोर प्रस्ताव काही लेखी देऊ का? दिला की प्रस्ताव त्यांना? त्यांना राजकारण करू द्या ना बिचाऱ्यांना, संघर्ष करणार आहे आम्ही. भेटतो ना. आता काल 6 कॅबिनेट मंत्री होते ओबीसीचे, भेटले ना, 11 मागण्या दिलेत त्यांना. येईल ना उत्तर. तुम्हाला राजकारण, खुशाल तुम्ही राजकारण करा, आम्ही संघर्ष करत आहोत, आम्ही लढत आहोत, आम्ही भिडत आहोत. आम्ही सामाजिक बोललो नाही मी, सोशल जस्टिस साठी रिझर्वेशन आहे. अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, गरिबांच्या प्रश्नावरती, मराठवाड्याच्या पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावरती सहकार बुडवला. इथल्या लोकांनी डीसीसी बँका बुडवलेत. यांच्या कायद्यानं वसुल्या करा सगळ्यांच्या. आणि सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कांच्या योजनासाठी जर मनोज जरांगे कुठे रस्त्यावर बसणार असतील, हमी भावासाठी, शेतीच्या मालाच्या हमी भावासाठी बसणार असतील, पाण्याच्या प्रश्नासाठी, समन्यायी पाणी, मराठवाड्याचं पाणी याच्यासाठी बसणार असतील, ऊसाच्या दरासंदर्भात बसणार असतील, मनोज जरांगेच्या आंदोलनात लक्ष्मण हाके सहभागी असेल. पण ओबीसीच्या झोपड्यात घुसून, आणि बरं, मनोज जरांगेंची मागणी मान्य झाली, फायदा कुणाला झाला? दुर्गादेवी जगदाळेला. फायदा कुणाला झाला? शिवांजली भोसलेला. फायदा कुणाला झाला? रूपराणी निकमला. फायदा कुणाला झाला? डॉक्टर शिंदेना. फायदा कुणाला झाला? काय ते पिंपरी चिंचवडचे महापौर लांडगेंना. सामान्य मराठ्यांचं काय? आणि हे परत राजकीय पुढारी हे मनोज जरांगेंच्या तोंडून बेकायदा कामं करून घेत आहेत. बेकायदा ओबीसीच्या अनाथ माती घालवतायत. किती वेळा सांगू? ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त झालंय. ओबीसीच्या पुढाऱ्यांना त्यांना राजकारण लकलाभ. पण आम्ही संघर्ष करणार. आम्ही
संविधानाचं तत्व मांडणार. हे बघा मनोज जरांगेचं ज्ञान खूप कमी बिचारायचं, पण त्याची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे. मी तर उपोषण करणार नाही, कारण उपोषणाचा त्रास काय असतो ते आम्हाला चांगलं माहिती. मनोज जरांगेंनी उपोषण करू नये, बेकायदा मागणी करू नये. आणि ठीक आहे, ओबीसीतून दिलं हे आरक्षण दिलंय, आता बेकायदा ताबा मारलेला आहे. पण बेकायदा ताबा मारणारे हे आमदार खासदार पुत्र आहेत सगळे, गोरगरीब मराठा नाही. मनोज जरांगे दादा, तुम्ही कुणाचा गरजवंतांचा लढा उभा केला, पण फायदा कुणी घेतलाय याचा अनालिसिस करा. हे भयानक आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही विश्वास ठेवतोय, अजून विश्वास ठेवतोय, लोककल्याणकारी महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्रातल्या एक जरी घर असेल, महाराष्ट्रातलं ओबीसीचं, विजयंतीचं, आदिवासींचं एक जरी घर, एक जरी कम्युनिटीची एकच संख्या असेल, मग तो तुम्हाला निवडणुकीत मदत करू शकत नाही. म्हणून त्यांच्या आरक्षण तुम्ही संपवणार. मनोज जरांगेंना सांगेन मी, तू पोरबाळ म्हणतो, तुला पारद्याची पोरबाळ दिसत नाही, तुला मेंढपाळाची पोरबाळ दिसत नाहीत, तुला गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्याची पोरबाळ दिसत नाहीत, तुला फक्त काही एकच. अरे तू जरा अजून थोडस मन मोठं करणार. महाराष्ट्राच्या 12, 13, 14 करोड जनतेतल्या पोराबाळांचा विषय आम्ही मांडायला तयार आहोत. तू पण ये तयार, हो तयार. मागणी करतोय काय इलिगल, बरं मागणी मान्य झाल्यावर त्याचा फायदा कुणाला होणार आहे, तर परत ह्या 5-50 पुढाऱ्यांच्या लेकरा बाळांना फायदा होणार आहे. मग ती शिक्षण असो, नोकरी असो, की लोकल बॉडी मधलं आरक्षण असो. ओबीसीला हाय काय रे, 99.99% एका बाजूला आणि 0.5% ओबीसीला बजेटरी तरतूद आहे. हाय काय ओबीसीला, देतेत काय ओबीसीला, आणि तू त्यातलं तुला पाहिजे. हे मात्र अति झाले. तुटतोय असा आजपर्यंतचा अनुभव आहे, तुटतोय ना. एवढा लाड मुंबईत नुसतं जावं लागत नाही, अपॉइंटमेंटसाठी बाहेर उन्हात बसावं लागते, तटकळत बसावं लागते. आम्हाला मंत्रालयाच्या आतमध्ये जायला, पास काढायला सुद्धा 1 तास वेळ जातो, आत एंट्री करायला. ही फॅक्ट आहे, वास्तव आहे. मग छोट्या लोकांचं काय होत असेल याची इमेजिन करा, कल्पना करा. तुम्ही पत्रकार बांधव आहात, तुमचा अवेअरनेस प्रचंड आहे. तुमच्यामुळेच किमान आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर तरी प्रश्न मांडतोय. पण चला, मी उद्यापासून हे बघा हे फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. हे वास्तव असताना मी बोललो ना, जरांगे जर अशा प्रश्नावरती आंदोलन करायला तयार असतील तर लक्ष्मण हाके त्यांच्या खांद्याला खांदा लावून, उलट जरांगेनी त्यांच्या शिवराळ भाषेत बोलावं, लक्ष्मण हाके लिगल भाषेत बोलेल. मी काही तज्ञ आहे असा माझा दावा अजिबात नाही, पण माझं जे आहे, माझ्या मर्यादा मला माहिती आहेत, माझे स्ट्रॉंग पॉईंट मला माहिती आहेत, जरांगेंचे पण स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत हेही मला माहिती आहे. उपोषण करण्यानं काही होणार नाही. उपोषण करण्यानं बेकायदा मागणीला काही तुमच्या हाती लागणार नाही. बेकायदा तुम्ही ताबे मारलेत, पण बेकायदा ताबे मारत असताना एक समूह मात्र इथनं उद्ध्वस्त होणार आहे, हे मात्र मी तुम्हाला हे मी आव्हान का केलं. माझी तयारी आहे. चला, पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघाला मी आव्हान करतोय की जरांगे पाटलांना इथं बोलवावं. अरे तुम्ही का नाही, चौथा स्तंभ आहे. अरे नाही, चौथा स्तंभ आहे, जबाबदारी आहे तुमची. मी करतो ना. मी आज इथं आव्हान करतो की, लिहून घ्या, मी आज इथं आव्हान करतो की 12, 13, 14 करोड जनतेच्या बेसिक प्रश्नांवरती, ज्यामुळं महाराष्ट्र मागं राहिला, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय, ज्यामुळे सर्वसामान्य माणसावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे, जो खरा गरजवंत आहे, जातीपातीच्या पलीकडून, भौगोलिक प्रदेशाच्या पलीकडून, तो पश्चिम महाराष्ट्रातला असेल, तो मराठवाड्यातला असेल, तो विदर्भातला असेल, तो खानदेशातला असेल, तो मानदेशातला असेल, तो कोकणातला असेल, तो तळ कोकणातला असेल, तो वरच्या कोकणातला असेल, तो मुंबई परिसरातला असेल, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती आदरणीय मनोजदादा जरांगेंनी आपलं अमूल्य असं उपोषणाचं वेपन या प्रश्नावरती जर पुढे आणत असतील तर त्याला लक्ष्मण हाके त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला
पुणे श्रमिक पत्रकार संघात मधून आवाहन करत आहे. हे कारण असं, त्याचं कारण असं की माननीय दादा, तुम्ही वेळोवेळी म्हणालात की लक्ष्मण हाकेंना मी विरोधक मानत नाही. आभार. कारण आम्ही मागणी लिगल मानतो. तुम्ही बऱ्याच वेळा म्हणालात की हाकेने हाकेच्या जातीचं बघावं. आदरणीय दादाला माझं सांगणं आहे की धनगर समाज हा ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये येतो, 27%पैकी 3.5% आरक्षण घेतो. लक्ष्मण हाकेची भूमिका मराठा समाजाला काही मिळू नये किंवा मराठा समाजाचा द्वेष अशी कुठलीही नसून लक्ष्मण हाकेची भूमिका ही आहे की गावगाड्यातल्या मागासवर्गीय लोकांना त्यांना जे काही संविधानानं दिलंय, अभ्यास करून दिलंय, नियोजनानं दिले, असंच नाही आला मंडल आयोग दादा, असाच एका जीआरनं नाही आला. 400 वर्षे इथल्या लोकांनी सामाजिक दुजाभाव सहन केलाय, त्यांच्या व्यवसायावरच सहन केलाय. इसकाटून सांगायचं म्हटलं तर कैकाड्यानं पाट्या इंडलेत, बुरडानं टोपल्या इंडलेत, नाभिकानं स्वच्छतेचं काम केलंय. तुमचा चेहरा विद्रूप चेहरा आरशासमोर गेला तर तुम्हाला माणसात आणलंय, पार्टानं तुमचे कपडे धुतलेत. इसकाटून सांगू मग ह्याच जन्माला यावं लागतं दादा, तेव्हा ओबीसीचं आरक्षण मिळतं. दादा जीआरनं नाही मिळालं, काय बोलू आता, कसं बोलू? प्रचंड सहभाग तुम्ही बघा ऑनलाईन येऊन माझ्या. आणि अरे आम्ही शोषित वंचित, आम्ही म्हणलंय लाख लोक येणार आहेत, आम्ही म्हणलंय 20 लाख स्वयंसेवक. अरे 20 लाख स्वयंसेवक आंदोलनाचे. अरे झालं काय आंदोलन? माणसं किती झाली, जागा किती लागल? उगच काहीतरी खपल्या आणायच्या, ईतभर लाकूड आणि 4 हात ढलप्या. आम्ही ओबीसीची लढाई लढणार, आम्ही जात न्याय जनगणनेची मागणी करणार. आम्हाला मोजा, आमची संख्या किती आहे सांगा, त्या प्रमाणात आम्हाला बजेट द्या. काय दिल्लीला काय जायला अडचण आहे? तुम्ही बोलला ना, तुले मग मी वास्तव सांगतोय ना, तेच सांगतोय ना. 7 लाख करोड रुपये, त्यापैकी अर्ध्या लोकसंख्येला सामाजिक न्याय हक्कांच्या योजनाला 0.6% बजेट देताय तुम्ही. खोटं बोलायचं नाही. तज्ज्ञ आणा, अर्थतज्ञ आणा, अर्थमंत्री आणा, मुख्यमंत्री आणा, बजेट काढा. या वर्षीचं फेब्रुवारीमध्ये मांडलेलं बजेट काढा. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी 0.5% बजेट देताय तुम्ही, आणि त्याच्यात मनोतरंगीला एंट्री करताय. थोतांड आहे हे सगळं महाराष्ट्रात चाललेलं. धन्यवाद. कोण म्हणते असं? सोशल मीडिया म्हणजे कोण? प्रसार माध्यम नाही. मला जरा ज्ञान नाही. लक्ष्मण हाके मोरक्या व्हायला आवडेल मला. थलपती बघू, राजकीय विषय, राजकीय राजकारणात ज्यावेळी येऊ त्यावेळी बघू काय करायचं ते. थँक्यू. उठलं का? अरे कशा संदर्भात करू ना? जरूर करू. विषयाला हात घालावा लागणार आहे, डायव्हर्ट नाही. हा काय फक्त एकाच